त्यानंतर एक मोठी अपडेट आहे। बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर इथल्या बाजार समितीमध्ये आज ही भेट घेतली। या भेटीनंतर संपूर्ण राज्यामध्ये भेटीची चर्चा रंगली आहे। या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी माध्यमांवर संताप व्यक्त केलाय। मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। बीड शहराच्या पाण्यासंदर्भात संदीप क्षीरसागर यांनी भेट घेतली असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। तर या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना मी बीडचा आमदार आहे। बीड शहरामध्ये 21 दिवसानंतर सध्या पाणी येतंय। पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे, त्यामुळे ही भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे। तर संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या। त्यावर आता या दोघांची ही प्रतिक्रिया आलेली आहे। तर भेटीच्या वेळची हे एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतोय। वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या, कारण संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी भेट घेतली आहे। सध्याच्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांची भेट घेतल्यानंतर आता या दोघांचं हे स्पष्टीकरण। संदीप क्षीरसागरांबरोबर चर्चा झाली। अरे तुम्ही ना इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाव निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे। मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। तर आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीनं इथं अजित पवार यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे। मी बीडचा पालकमंत्री आहे, त्यामुळे तिथल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात ही भेट होती असं अजित पवारांनी सांगितलेलं आहे। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे आणि आम्ही अधिवेशनामध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थकबाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो। तो विषय सुद्धा तो मार्गी लावलाय। दादांच्या भेटीची एवढी गुप्तता का पाहिजे गेली? नाही, असं गुप्तता तुम्हाला काय वाटलं? मी त्यांच्या जिथं कार्यक्रम आहेत, मी काल अतुल बेनकेला फोन केला होता। ते माझे पहिल्यापासून मित्र आहेत आणि पहिल्यांदा आमदार असताना मी काल त्यांच्या ऑफिसमधून त्यांचं लोकेशन घेतलं तर इथे आणि गडबड ह्याच्यासाठी होती की उन्हाळा चालू होतोय आणि 20-20 दिवसाला पाणी होतंय, म्हणून लोकांची काळजी म्हणून आज त्यांचा कार्यक्रम जिथं होता आणि त्यांच्या मार्केट कमिटीमध्ये अतुल बेनके म्हणले तिथं आहेत, तुझी भेट होईल तिथे, म्हणून इथे भेटायला आलो होतो। सुरेश देसांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली, आज तुम्ही अजित पवारांची भेट घेतला। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय नेत्यांना काही राजकीय दबाव येतोय का? काही नाही बघा, मी काल सुद्धा मला बीडमध्ये पत्रकारांनी हा प्रश्न विचारला। हा प्रश्न जो संतोष अण्णा देशमुख आमच्या जिल्ह्यामधला जी घटना झाली पूर्ण महाराष्ट्राने बघितली। आम्ही म्हणजे आमदार म्हणून अधिवेशनात हा विषय सर्वच म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक पक्षाच्या लोकांनी म्हणजे सत्ताधारी आमदारांनी सुद्धा हा विषय मांडला, कोण का त्यांनी जी वस्तुस्थिती त्या कुटुंबावरती अन्याय झाली होती त्या विषय झाला। पाहूयात पुढची बातमी। नागपुरात रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे। कुंभमेळ्यामध्ये जाता न आलेल्या नागपूरकरांसाठी कुंभमेळ्यातील गंगाजलाचा स्प्रिंकलद्वारे वर्षाव करण्यात आलाय। तर व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशन यांच्या विशेष पुढाकारानं नागपूरकरांना ही खास पर्वणी मिळाली। यासोबतच महाराष्ट्रातील प्रमुख संतांच्या पादुका या ठिकाणी आणलेल्या आहेत। तर इतक्या मोठ्या कुंभ पर्व सुरू असताना जाऊ शकत नाही हे शल्य होतं, त्यांच्यासाठी अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं कौतुक फडणवीसांनी केलं।
संगमावर जाऊन संगमाचं पाणी ते या ठिकाणी घेऊन आले आणि लोकांना ज्यांना महाकुंभाला जाता येत नाही त्यांच्याकरता या ठिकाणी त्यांनी सोय केली. सोबत महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत त्या संतांच्या पादुका देखील या ठिकाणी आणलेल्या आहेत. एक प्रकारे ज्या लोकांच्या मनात शल्य होतं की इतका मोठा कुंभ पर्व चाललेला आहे पण काही कारणाने आम्ही पोचू शकत नाही, त्यांच्याकरता ही व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी केली आहे. म्हणून मी व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाउंडेशनचं मनपासून अभिनंदन करतो. यानंतर एक मोठी बातमी आहे. गुहागर तालुक्यातील अबलोली गावातील धनगर वस्ती आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. वीज, रस्ता आणि पाणी यासारख्या अत्यावश्यक गरजांअभावी इथले नागरिक दैनंदिन जीवनामध्ये प्रचंड संघर्ष करतायत. स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे इथं राहणाऱ्या कुटुंबांचे हाल होत आहेत. तर गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटरचा प्रवास करून जंगलातून पाणी आणावं लागतं. वस्तीतील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी 1.5 ते 2 किलोमीटर अंतर डोक्यावर हंडे घेऊन पार करावे लागतं. तर जंगल आणि डोंगरातून हा प्रवास करताना त्यांना अपघात असेल किंवा जंगली जनावरांचा धोका कायम असतो. दुसरीकडे हर घर जल अंतर्गत वाडीसाठी योजना आलेली आहे. वाडी बस्ती इथं पाणी पोहोचवलं जाणार अशी योजना आहे, पण टाकी आणि पाईप यावरच समाधान इथल्या लोकांना मानावं लागल्याचं दिसतंय. कारण गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून टाकी आणि पाईप धुळखात पडलेले आहेत. शासनानं पाणी पुरवठ्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना केलेल्या दिसत नाहीयेत. त्यामुळे याकडे शासन कधी लक्ष देणार असं आता ग्रामस्थ विचारू लागलेत. शिरूरच्या केंदूर पापड या परिसरात 12 गावांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दरम्यान या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल असं आश्वासन मंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलं. मालेगाव पोस्ट कार्यालयामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यानं तब्बल 2.25 कोटींचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सहाय्यक डाक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्राधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. या बदल्यांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतोय. मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे. उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायी आणि अधिक आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे. पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्यानं त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेट्सच्या देखभालीवर भर दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबईतल्या MD कॉलेजमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाअंतर्गत मराठी बाणा जपत लेझिमवर नृत्य सादर करण्यात आलं. तसंच विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे कसे वळतील याचंही मार्गदर्शन करण्यात आलं. कापूस दरवाढीच्या प्रतीक्षेत रावेर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी 5 महिन्यांपासून घरात कापूस साठवून ठेवला होता. दरम्यान आर्द्रता घटून आता कापसाच्या वजनातही घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली. याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल असं कोकाटे म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी. हीच पावती अनुदानाकरता वैध धरली जाईल. तसंच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करेल त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 4,652 क्विंटल इतकी आवक झाली. तर मक्याला 2,089 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारात मक्याच्या आवकमध्ये सुधारणा झाली आहे.
गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते, मात्र आता गव्हाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला अतिवृष्टीत सडून गेला, त्यामुळे नाशिकसह परत जिल्ह्यातला भाजीपाला शहरासह तालुक्यात विक्रीला आला. भडगाव तालुक्यात गावोगावी लागवड केलेल्या भाजीपाल्यासोबतच पाचोरा, पारोळा, जामनेर या तालुक्यातील हिरव्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भावही गगनाला गडगडले आहेत. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कचगाव इथल्या शेतातील पिकावरील तणनाशक फवारणी केल्यानं शेतकऱ्यांचं जवळपास 2 एकरावरील पीक वाया गेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.